आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. आजचा हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे जे आयुष्यात कधी ना कधी खचले आहेत, थकले आहेत किंवा हरले आहेत. आज आपण जीवनाच्या एका सुंदर आणि सत्य विषयावर बोलणार आहोत. अनिश्चितता. होय, आपल्याला खरंच माहीत नसतं की पुढच्या क्षणी आपल्या आयुष्यात काय घडणार आहे. आयुष्य हे गूढ आहे, आश्चर्यकारक आहे आणि त्यामुळेच ते अधिक सुंदर आणि रोचक आहे. आपण कितीही हुशार असलो, कितीही मेहनती असलो तरी काही वेळा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आयुष्य आपल्याला कधी मोठा धक्का देतं, कधी चटके देतं, तर कधी धडा शिकवून जातं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा वाटतं की आपण अपयशी ठरलो आहोत. कधी कधी मनात प्रश्न निर्माण होतो, माझं काहीच चुकलं नाही तरी माझ्यासोबत असं का घडतंय. अशा कठीण क्षणी अनेकदा आपल्याला हार मानावीशी वाटते, सगळं सोडून द्यावं असं वाटतं. हे क्षण खूप त्रासदायक असतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात काहीच शाश्वत नसतं. ना तुमचं दुःख, ना तुमचा आनंद, ना तुमच्या अडचणी. सगळं काही एक दिवस बदलणार आहे, हे लक्षात ठेवा आणि यावर विश्वास ठेवा, कारण परिवर्तन हेच आयुष्याचं खरं स्वरूप आहे. आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. तुम्ही एखादं फुलपाखरू जवळून पाहिलं आहे का? त्याचे रंग, त्याची सौंदर्यपूर्ण उडाण, क्षणभर सगळं विसरायला होतं. पण त्या रंगीबेरंगी पंखांच्या मागे एका संघर्षाची कहाणी लपलेली असते. फुलपाखरू होण्यासाठी अळीला एक खूप कठीण टप्पा पार करावा लागतो. जेव्हा अळी पूर्ण वाढते तेव्हा ती स्वतःभोवती एक कोश विणते. त्या कोशाच्या आत ती शांततेने, एकटेपणाने बदल घडवत असते. सर्वात जास्त कठीण क्षण तेव्हा येतो जेव्हा कोश फोडून बाहेर यायची वेळ येते. बाहेर यायला फुलपाखराला खूप ताकद लावावी लागते. ते तडफडते, धडपडते. कोश फार घट्ट असतो. प्रत्येक हालचाल करताना फुलपाखराला वेदना होतात. पण प्रत्येक छोट्या हालचालीमुळे त्याच्या पंखांमध्ये रक्ताभिसरण सुरू होतं आणि त्याचे पंख मजबूत होतात. जर त्या संघर्षाशिवाय त्याला बाहेर काढलं गेलं तर काय होतं माहीत आहे? त्याचे पंख पूर्ण विकसित होत नाहीत. ते उडू शकत नाही आणि फुलपाखरू असूनही ते कधीच आकाश गाठू शकत नाही. म्हणजेच तो संघर्ष, ते दुखणं, ती धडपड हाच फुलपाखरू होण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आपलं आयुष्यही असंच आहे. जेव्हा संकट येतात, आपण थकतो, अपयशी होतो, रडू येतं, तेव्हा वाटतं असं का घडतंय. पण त्या संघर्षामुळेच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने घडतं. प्रत्येक वेदना, प्रत्येक प्रयत्न तुम्हाला जास्त मजबूत, जास्त सुंदर आणि जास्त सक्षम बनवत असतो. म्हणूनच जर आज संघर्ष सुरू असेल तर याचा अर्थ तुम्ही वाढत आहात, घडत आहात. थोडा धीर धरा, पंख तयार होत आहेत आणि एक दिवस तुम्हीही आकाशात मोकळेपणाने उडाल, पूर्ण विश्वासाने आणि स्वतःच्या बळावर. हे लक्षात ठेवा, तुमचा आजचा संघर्ष तुमच्या जीवनकथेचा फक्त एक छोटासा अध्याय आहे, तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तोच एक दिवस तुमच्या यशाची कहाणी बनेल. आजचा संघर्ष उद्याचा प्रेरणास्रोत ठरेल. जगात आजवर कोणतीही महान गोष्ट सहज सोप्या वाटेने मिळालेली नाही. प्रत्येक यशाच्या मागे असतो एक खोल संघर्ष, अढळ संयम आणि अपार श्रद्धा. म्हणूनच जेव्हा तुम्ही खचता, थकता किंवा दुःखी होता तेव्हा थांबा आणि कोणाला तरी मदतीचा हात द्या. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. स्वतः अंधारातून जात असतानाही दुसऱ्यासाठी प्रकाश होणं ही एक विलक्षण जादू आहे. त्या छोट्या कृतीतून तुमचं दुःख हलकं होतं आणि त्याच्या बदल्यात मिळतं एक खोल आणि शांत समाधान.
कारण दुसऱ्याला दिलेली मदत प्रत्यक्षात आपल्यालाही उभं राहायला बळ देते. लक्षात ठेवा, कठीण काळ काही क्षणात बदलत नाही. आपण ज्या दुनियेत राहतो तिथे सगळं काही इन्स्टंट मिळतं. इन्स्टंट माहिती, इन्स्टंट मनोरंजन. पण खरी आयुष्याची प्रगती, खरं यश, खरी शांतता हे सगळं वेळ घेऊनच मिळतं. जिथे जग ताबडतोब उत्तरं देतं तिथे खरं आयुष्य तुम्हाला धीर शिकवतं. आणि धीर राखणं हेच आयुष्यातलं खरं सामर्थ्य आहे. म्हणूनच जर कधी थकलात, दमलात तर थोडा वेळ विसावा घ्या, पण कधीही हार मानू नका. थांबा, श्वास घ्या, स्वतःला समजून घ्या आणि पुन्हा उभं राहा. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तुमचा श्वास चालू आहे, तोपर्यंत तुमच्याकडे स्वतःला घडवायची, सुधारायची आणि यशस्वी होण्याची संधी आहे. म्हणून एक मंत्र कायम लक्षात ठेवा. कितीही कठीण काळ असला तरी हार मानायची नाही. नेहमी पुढे चालत राहायचं. एक दिवस तुम्ही स्वतःवर गर्व कराल. एक दिवस तुम्ही स्वतःला म्हणाल, हो, मी करून दाखवलं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत करत राहा. प्रत्येक अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पहा आणि मग बघा, आयुष्य तुम्हाला नक्कीच गोड सरप्राईज देईल. तुमचं आजचं धैर्य उद्याचं यश ठरेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा